ओके. तर येस, आपल्याकडे जेनकिंग सर्व्हर अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि आपण काय करतोय, जेनकिंग्समध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन्स कॅप्चर करतोय. जेनकिंग्समध्ये आपला पाईपलाईन सॉरी CI/CD कशी इम्प्लिमेंट करायची त्यासाठी आपण डिस्कस करायला सुरुवात केलेली आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं आहे, एक नॉर्मलचे टास्क वगैरे परफॉर्म करून बघितलेले आहेत. सर्वांना आयडिया आहे, नॉर्मलचे टास्क आपण परफॉर्म करून बघितलेले आहेत. तर यामध्ये आणखी ॲडव्हान्समध्ये आपण जाऊ. ठीक आहे. तर ॲडव्हान्समध्ये जाण्यासाठी मी काय करतोय, एक जॉब टू जो आपल्याकडे अवेलेबल आहे त्याला मी कॉन्फिगर करतोय. ओके. आणि आणखी काही डिटेल्ड इन्फॉर्मेशन पण बघून घेऊ. आपल्याला नोड एक एक्स्ट्रा ॲड करायचा आहे यामध्ये. तर त्याच्या आधी आपण एक सेटअप करू शकतो. एक छोटीशी टर्म जी मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आपण क्रेडेन्शियल्स कशी ॲड करणार. ओके. क्रेडेन्शियल्स ॲड कशी करणार, आता इथे कन्सिडर करा, आपण गिट कन्सिडर केलं आहे, आपण हे प्लगइन इन्स्टॉल केलेलं आहे इथे. आणि इथे आपण काय करणार, आता एक प्रायव्हेट रिपॉझिटरी घेणार ज्याची आपल्याला पासवर्ड रिक्वायर्ड असेल. प्रायव्हेट रिपॉझिटरी पण आहे माझ्याकडे. सो जसं तुम्ही इथे बघणार, जेनकिंग्स ही स्वतः याचीच प्रायव्हेट रिपॉझिटरी इथे माझ्याकडे अवेलेबल आहे. तर या रिपॉझिटरीला तुम्हाला कॉपी करायचं असेल, क्लोन करायचं असेल विथ युअर जेनकिंग्स, तर कसं करणार. इथे दिसतंय तुम्हाला, येस, दिस इज नथिंग बट अ प्रायव्हेट रिपॉझिटरी जे मी क्रिएट केलेली आहे प्रायव्हेटमध्ये. याला जर तो आपल्याला घ्यायचा असेल तर सिम्पली कॉपी करणार, कोड करणार इकडे आणि देन पेस्ट करणार. बट आता याला रिक्वायर्ड काय आहे, पासवर्ड रिक्वायर्ड आहे. बघा, हा जो एरर मेसेज आहे, एरर मेसेज इथे तुम्हाला दिसेल, फेल टू कनेक्ट टू repository, right? Then command, this nothing but what he is saying, password was incorrect or you are required to use a token instead of a password, something like this. तर आता या रिपॉझिटरीला ऍक्सेस करण्यासाठी त्याला पासवर्डची आवश्यकता आहे. तो डायरेक्टली रिक्वेस्ट पाठवतोय आणि चेक करतोय की कनेक्शन मिळतंय का, नाही मिळत. तर कसं करणार, आता क्रेडेन्शियल रिक्वायर्ड आहे, क्रेडेन्शियल ऍड कशी करायची. तर इथे बटन दिसतोय किंवा इथे खाली सध्या काहीच नाही आहे. तर ॲडवर जायचं आहे, ग्लोबलवर जायचं आहे आणि इथे आता आपल्याला कोणत्या टाईपमध्ये आपला पासवर्ड ॲड करायचा आहे ते द्यायचं आहे. मे बी विथ युजर नेम पासवर्ड द्यायचा आहे, SSH युजर नेम अँड प्रायव्हेट की द्यायचा आहे, सिक्रेट फाईल, सिक्रेट टेक्स्ट और सर्टिफिकेट. या 4-5 पैकी आपण काहीतरी सिक्रेट्स प्रोव्हाइड करू शकतो. तर आपला काय आहे आता, गिटलॅब मध्ये काय जाणार, युजर नेम अँड पासवर्ड. सो सिलेक्ट इट अँड नेक्स्ट. स्कोप काय असणार, स्कोप मध्ये आता तुम्हाला इथे ग्लोबल ठेवायचं आहे. देन युजर नेम तुमचा काय असेल, युजर नेम माझ्या गिटलॅबचा युजर नेम असेल सूरज. ओके. युजर नेम ॲज अ सिक्रेट, तर येस करू शकतो आपण, तो ॲज अ सिक्रेट कन्सिडर करेल. आणि इथे मला द्यायचा आहे पासवर्ड. तर जो पासवर्ड मी टाकणार तो इथे दिसणार नाही. ओके, गुड. आणि याचं काय नाव ठेवायचं आहे, तर याचं नाव ठेवायचं आहे गिटलॅब पासवर्ड, समथिंग लाईक दिस. डिस्क्रिप्शन द्यायचं आहे का तुम्ही द्या आणि याला मला क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. आता मी काय करणार, याचा पासवर्ड चेक करणार, इथे याला क्लिक करणार. तर बघू, हा येस, बघा एरर आता इथे गायब झालेला आहे. एरर इथे गायब झालेला दिसतोय आणि तुम्ही इझिली याला आता ॲक्सेस करू शकता. तर लेट्स गो. याची काय ब्रांच, काय मेन ब्रांच आहे तर तेवढं लक्षात ठेवा. मेन ब्रांच, सिंपल, बाकी काही नाही. अप्लाय, सेव्ह, बिल्ड नाव करणार, चेक करणार हा वर्क करतोय की नाही. इथे आपल्याला दिसेल की प्रोसेस झालाय की नाही झालाय. यस, सक्सेसफुली प्रोसिडेड. तर नाव यू कॅन सी एक पासवर्ड वाला रिपॉझिटरी पण आपण इथे कॅप्चर करू शकतो बाय ॲडिंग पासवर्ड्स. आता इथे तुम्हाला दिसेल हे तर सक्सेसफुल झालेलं आहे, बट पासवर्ड ॲड करण्यासाठी आणखी एक ऑप्शन तुम्हाला मिळेल. मॅनेजमध्ये जायचं आहे. मॅनेजमध्ये हा क्रेडेन्शियलचा ऑप्शन दिसतोय, सिक्युरिटीचा ऑप्शन दिसतोय, राईट.
तर सिक्युरिटीमध्ये आपण युजरमध्ये युजर्स क्रिएट करणार आणि त्यांच्यावर सिक्युरिटी अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे सिक्युरिटी ऑप्शन अवेलेबल आहे. जर आपल्याला कुठे काही क्रेडेन्शियल्स ऍड करून ठेवायचे असेल तर इथे क्रेडेन्शियलचा ऑप्शन दिसेल. इथे बघा आपण ऍड केलेला एक ऑप्शन दिसतोय, एक पासवर्ड जो आहे इथे गिटलॅबचा, ठीक आहे. आणि सिस्टम रिलेटेड जे आपलं कॉन्फिगरेशन आहे admin123 पासवर्ड ते इथे दिसेल. आणखी ऍड करायचं असेल तर सिम्पली ऍड क्रेडेन्शियल्स अँड सिलेक्ट फ्रॉम दिस थिंग्स. अंडरस्टूड. तर सिक्रेट फाईल पण बघू, सिक्रेट टेक्स्ट पण बघू, धीरे धीरे आहे आपल्याला समोर. सो डोंट वरी. कळलं का एवढं? पासवर्ड कसे ऍड करायचे? रिस्पॉन्स द्या. येस सर. ओके. सो आता आपण काय करणार, आपला जेनकिन्स काय करतो, जेनकिन्स आपला मास्टर स्लेव्ह नोडला, मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर फॉलो करतो. स्वतःहून जेनकिन्स काय करतो तर मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर फॉलो करतो. क्रेडेन्शियल ऍड कसं करायचं समजलंय? ठीक आहे. तर जेनकिन्स आपला मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चरला फॉलो करतो. आता ते का बरं? तर जेनकिन्स काय करेल, स्वतःहून काहीही काम करणार नाहीये. आता जे काही आपण काम करून बघतोय हे कुठे काम करतोय, तो पुल पुश वगैरे रेपॉझिटरी वगैरे घेऊन येणे, तो स्वतःच्या सर्व्हरवर वर्क करून बघतोय. तर इथे तुम्हाला दिसेल, ओके हे स्टक झालेलं दिसतंय. याला रिफ्रेश करतोय. हा लॉग इन करायला सांगतोय. ठीक आहे. करंटच्या अकाउंटवरनं ऍक्सेस करतोय आपण. लॉग इन करूया आणि त्याचा ऍक्सेस घेऊया. त्याला आपल्याला चेक करता येईल की तो आता सध्याच्या कंडिशनला कुठे काम करतोय, तर सिम्पली त्याच्या मेन सर्व्हरवर. सर्वात कठीण पासवर्ड ठेवलेला आहे. हा करण आहे का? MFA 012 012 035. परफेक्ट. तर कुठे चेक करणार, कुठे मिळणार आपल्याला ही सगळी प्रोसेस? आपण बघितलेलं आहे नॉर्मली. बघा, सांगा, आठवा थोडंसं. कुठे मिळतं? वर्किंग डायरेक्टरी बघितली आहे. वर्किंग डायरेक्टरीमध्ये जाणार. वर्किंग डायरेक्टरीमध्ये आपल्याला वर्कस्पेसमध्ये जाणार. वर्कस्पेसमध्ये आपल्याला हे पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. गिटलॅब जे आपला गिटलॅबमध्ये रेपॉझिटरी आहे, ती रेपॉझिटरीचा डेटा पूर्ण तो घेऊन आलेला दिसेल. सी इथे कुठे आहे? जॉब 2 वर्कस्पेसमध्ये. अंडरस्टूड. कळलं का एवढं? तर ते तुम्हाला बघायचं असेल तर सिम्पली तुम्हाला इथे ls करावं लागेल, /var/lib मध्ये जावं लागेल, जेनकिन्स मध्ये जावं लागेल. जेनकिन्स मध्ये तुमच्याकडे डायरेक्टरी असेल वर्कस्पेस आणि वर्कस्पेस मध्ये जॉब 2 दिसेल आणि त्याला तुम्ही चेक करू शकता, जॉब 2 एंटर. तर हा बघा, हा पूर्ण कंटेंट कुठला कंटेंट आहे तर आपल्या रेपॉझिटरी मधला कंटेंट आहे. ठीक आहे. तर हे सगळं काम कुठे होत आहे? ऑफिशियल सर्व्हरमध्ये आपल्या जेनकिन्सच्या. पण जेनकिन्स काय करतो, ठीक आहे रेपॉझिटरी तर तो त्याच्याकडे इन्स्टॉल करतोय, बट आता याला डिप्लॉय करायसाठी त्याच्याकडे काय आहे, तो डिप्लॉय करणार, इन्स्टॉल करणार, तर ह्या सगळ्या गोष्टी तो आपल्या स्वतःच्या सर्व्हरवर करत नाही. ठीक आहे. बेस्ट प्रॅक्टिस काय असते तर त्याच्यासाठी त्याच्याकडे एक एक्स्ट्रा स्लेव्ह नोड असायला पाहिजे ज्यावर तो डिप्लॉय करणार. ठीक आहे. रेपॉझिटरी तर तो आणतोय आपल्याकडे, इट्स ओके फाईन. बट इथे जर एखादा पॅकेज असेल आणि तो त्याला डिप्लॉय करायचा असेल तर ते डिप्लॉयमेंट होतं स्लेव्ह नोडवर. तर त्यासाठी याला स्लेव्ह नोडची आवश्यकता असेल. अँड लेट्स क्रिएट अ वन मोर नोड.
आधी सर्वात आधी इन्स्टन्स क्रिएट करणार आणि देन त्याला आपण कुठे करणार ऍड, जेनकिंग्समध्ये आपण ॲज अ नोड ऍड करणार. याला मॅनेजमध्ये जाणार, मॅनेजमध्ये नोडचं ऑप्शन दिसत आहे, यावर येणार आणि इथे आपण त्याची इन्फॉर्मेशन देणार. क्लिअर. तर इथे हा बाय डिफॉल्ट एक जो आपला जेनकिंग सर्व्हर आहे त्याची इन्फॉर्मेशन आहे. एक एक्स्ट्रा आपण ऍड करू, पण त्याआधी एक इन्स्टन्स लॉन्च करू. ओके, सो हिअर इट इज. ही मशीन इथे मला करंजी अकाउंटमध्ये T2.medium आपल्याला सापडलेला आहे, तर T2.medium घेतलाय मी इथे. लॉन्च इन्स्टन्समध्ये node1 असं नाव देतोय मी, जेणेकरून कन्फ्युजन नको. हेच node1 लेबल आपण तिकडे यूज करणार. तर लक्षात ठेवा, उबंतू सर्व्हर ठेवतोय. आता T3 दाखवतोय, बट लेट्स सी T2 तो दाखवणार की नाही की. ओके, सो T3 सोडल्यानंतर इथे आपल्याला T2 दाखवतो. येस, दाखवतोय. बट आपल्याला यामध्ये अशी काही रिक्वायरमेंट नाही आहे की हा असाच असला पाहिजे, 4 GB मेमरी आणि 2 GB मेमरी असं काही असलं. आपल्याला काही रिक्वायरमेंट नाही आहे. इन्स्टन्स हा कसाही असला तरी चालेल, त्याचा CPU मेमरी सोबत काही आपला मॅटर नाही आहे. सो गो विथ द डिफॉल्ट्स वन. T3 आहे तर T3 काही फरक पडणार नाही. ID_RSA सिक्युरिटी ग्रुप, ऑल थिंग्स यू ऑलरेडी नो. ठीक आहे. लॉन्च इन्स्टन्स. आता हा इन्स्टन्स जो आपला इथे आपण क्रिएट केला आहे, याला ॲज अ नोड आपल्याला कुठे जेनकिंग्समध्ये ॲड करायचं आहे. तर जेनकिंग्समध्ये ॲड करण्यासाठी काय करावं लागेल, तर सिम्पली इथे न्यू नोडवर जाणार. न्यू नोडमध्ये node1चं नाव देणार, node1चं नाव, अँड देन परमनंट एजंट बनवायचं आहे. कायला, तर येस, परमनंट एजंट बनवायचं आहे. क्रिएट. आता याची डिस्क्रिप्शन द्यायची. आता डिस्क्रिप्शन कशाबद्दल, इथे डिस्क्रिप्शन द्या. देन इथे दिसेल तुम्हाला नंबर ऑफ एक्झिक्युटर. तर आता नंबर ऑफ एक्झिक्युटर म्हणजेच काय, तर इथे जे जॉब्स आपण परफॉर्म करणार त्या जॉब्सला एक्झिक्यूट करण्यासाठी सीपीयू कोर काम करतात. क्लिअर. तर सीपीयू कोर किती काम करणार एका जॉबला एक्झिक्यूट करण्यासाठी ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. तर येस, 1 देतोय आपण. आता इथे दिसेल तुम्हाला रिमोट रूट डायरेक्टरी. रिमोट रूट डायरेक्टरी मीन्स इथे तुमचा जो रिमोट सर्व्हर आहे, त्या रिमोट सर्व्हरला ऍक्सेस करण्यासाठी रूट डायरेक्टरी काय असते. नॉर्मली जेव्हा तुम्ही SSH करताय, तर SSH करते वेळेस तुम्हाला ऍक्सेस कशाने मिळतं, कोणत्या युजरने मिळतं. येस गाईस, आठवतंय का तुम्हाला, SSH करतोय आपण रेग्युलर बेसिसवर SSH करतोय. इवन इथे सुद्धा आपण SSH करतोय. तर SSH केल्यानंतर आपल्याला कोणा थ्रू ऍक्सेस मिळतं, तर सुडो युजर थ्रू. सुडो युजरच्या होम डायरेक्टरी pwd. हे अगेन स्टक आहे, तर मी याला क्लोजच करतोय आणि आपलं क्लाउड शेल बरोबर राहील. तर आपल्याला जो ऍक्सेस मिळतो SSH केल्यानंतर तो भेटतो आपल्या सुडो युजर थ्रू, सुडो युजरच्या होम डायरेक्टरीमध्ये. तर इथे तेच द्यायचं आहे आपल्याला. तर /home/ubuntu ही आपली होम रूट डायरेक्टरी असते, रिमोट डायरेक्टरी, ज्या थ्रू आपल्याला ऍक्सेस मिळतो. ठीक आहे. देन लेबल. आता लेबल काय आहे, तर लेबल आपण याला देणार node1. जे आपल्याला आपण इन्स्टन्सचं नाव ठेवलेलं आहे तेच इन्स्टन्सचं नाव आपण इकडे कॅप्चर करूया. या नोडला आपण काय नाव देतोय, node1. ठीक आहे. देन युजेस.
तर युजेस म्हणजे काय, तर इथे हा जो नोड आपण क्रिएट करतोय याला कसं यूज करणार. So use this node as much as possible or only build jobs with the label expression matching this node. एक तर कुठलाही जॉब असू दे याच्यावर परफॉर्म करायचा. ठीक आहे, याला अवेलेबल ठेवा. अदरवाईज दुसरी कंडिशन अशी आहे की जर नोड वन हे लेबल मॅच होईल तरच यावर जॉब परफॉर्म करायचा. ही एक कंडिशन आहे. कळल्या का दोन्ही कंडिशन. ठीक आहे, तर दोन पैकी एक घेऊ शकतो, बट सध्या इथे ठीक आहे, ॲज मच ॲज पॉसिबल वर जाऊ आपण, काय प्रॉब्लेम होणार नाही. देन इथे जर आपण हे यूज केलं तर आपल्याला काय करावं लागेल, आपण जेव्हा कोड लिहिणार त्यामध्ये आपल्याला नोड वनला स्पेसिफाय करावं लागेल. ठीक आहे, बट इथे दिसतंय आता लॉन्च मेथड एजंट कनेक्टेड इट टू द कंट्रोलर. बट आता तसं काही आपल्याकडे माहिती नाही आहे, आपल्याला ऍक्सेस कशाने घ्यायचा आहे, सिंपल SSH थ्रू ऍक्सेस घ्यायचा आहे. तर जेनकिंग्स काय करणार, जेनकिंग्स काय करेल, जेनकिंग सर्व्हर या नोड वनचा SSH घेणार. अंडरस्टूड. तर SSH घेण्यासाठी इथे असं काही दिसतंय का ऑप्शन, नाही आहे. तर आपल्याला एक आणखी काम करावं लागेल. जेनकिंग्सला परत ओपन करतोय साईडला, मॅनेज मध्ये जाऊ, प्लगइन्स मध्ये येणार आणि एक प्लगइन ऍड करणार, तो म्हणजे SSH एजंट. ओके, कोणता प्लगइन इन्स्टॉल करणार आपण, SSH बिल्ड एजंट. हियर you can go with this, but yes I'm going with SSH build agent. तर याला मी ऍक्सेस करतोय, सॉरी इन्स्टॉल करतोय. इन्स्टॉल नाव. हा इन्स्टॉल झाला की आपण समोर जाऊ. ओके, नेक्स्ट गो बॅक टू द टॉप. हियर आपण ऑलरेडी इथे कॉन्फिगर करतोय, याला आपल्याला रिफ्रेश करून परत करावं लागेल कारण इथे ते ऑप्शन येणार नाही. ठीक आहे, रिफ्रेश करावं लागेल. सो रिफ्रेश इट. और कॅन्सल दिस आणि ओपन करा. इकडे कॉन्फिगर मध्ये जा. तर बघा, तुमचा इन्स्टन्स जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढाच लवकर ते लोड होणार. आपण नॉर्मल इन्स्टन्स घेतलेला आहे तर तो थोडासा टाइम पण लावतोय, जे की ॲक्च्युली नाही राहायला पाहिजे तेवढं. ओके, आलाय शेवटी. तर इथे बघा, आता परत आपण याला कॉन्फिगर करू. सो गिट आहे, गिटमध्ये रेपॉझिटरी आपण ऑलरेडी दिलेली आहे, क्रेडेन्शियल्स आपण ॲड केलेले दिसत आहे. आणखी काय, मेन अवेलेबल आहे, रेपॉझिटरी. अच्छा सॉरी, आपण नोडवर होतो, तर ठीक आहे, आपण नोडवर जाणार आणि नोड ॲड करणार. मॅनेज नोड्स, न्यू नोड, नोड 1, परमनंट ॲडेड, क्रिएट, इन्फॉर्मेशन एक्झिक्युटर एक देणार. इथे रिमोट रेपॉझिटरी राहणार
होम स्लॅश उबंतू. ठीक आहे. लेबल इथे आपल्याला या नोडसाठी लेबल एक क्रिएट करतोय आपण, नोड 1. यूज दिस नोड ॲज मच ॲज पॉसिबल ऑर यूज दिस नोड विथ द लेबल नोड 1. जेव्हा नोड 1 आपल्याला लेबल दिसेल तेव्हा, जेव्हा नोड 1 मेन्शन असेल तेव्हा या मशीनवर काम करायचं. ही आपली एक्सप्रेशन आहे. ठीक आहे. आता लॉन्च मेथड कशाने करायचं आहे, तर इथे आता एक एक्स्ट्राचा ऑप्शन मिळेल आपल्याला, लॉन्च एजंट वाया SSH. लॉन्च एजंट वाया SSH मध्ये आता SSH घेण्यासाठी काय काय पाहिजे आपल्याला, तर आपल्याला पाहिजे होस्ट आणि देन त्याचा क्रेडेन्शियल. आता होस्ट म्हणजे काय असणार इथे, तर होस्ट म्हणजे तुमचा IP ॲड्रेस असेल. IP ॲड्रेस कशाचा, इन्स्टन्सचा, कुणाच्या, नोड 1च्या. तो नोड 1चा IP ॲड्रेस इथे कॅप्चर करणार. बट आता लेट्स कन्सिडर ह्या नोडला आपण स्टार्ट स्टॉप वगैरे करतोय, तर पब्लिक IP काय होईल, चेंज होईल. बट पब्लिक IP चेंज होईल तर आपण करू शकणार का याला परत परत ऍक्सेस एकाच IP वर, नाही. सो गो विथ द प्रायव्हेट IP. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आय होप. करेक्ट. सो IP ॲड्रेस दिला इथे मी, होस्ट. ठीक आहे. देन त्यानंतर क्रेडेन्शियल्स. तर क्रेडेन्शियल्स आता याला काय पाहिजे, SSH पाहिजे. तर SSH कशाने देणार आपण, तर इथे येणार, ग्लोबल्समध्ये जाणार. SSH मध्ये अगेन आपल्याला काय पाहिजे, SSH युजर नेम अँड प्रायव्हेट की पाहिजे. सो SSH युजर नेम अँड प्रायव्हेट कीला सिलेक्ट करणार. देन नेक्स्ट, सो ग्लोबल ID आपण देणार SSH. युजर नेम उबंतू, and then enter directly or passphrase, enter directly, private key, add. तर प्रायव्हेट की जे आपल्याकडे अवेलेबल असते ते प्रायव्हेट की आपण इथे यूज करू. प्रॅक्टिसमध्ये अवेलेबल आहे, ID_RSA अवेलेबल आहे. याला ओपन करा. प्रायव्हेट की त्याची आपल्याला आपण डायरेक्ट ॲड करून टाकू. ओपन विथ नोटपॅड. copied and then paste it here, then no more express added. ठीक आहे. तर इथे आता आपण उबंतूला सिलेक्ट करू. बघा झालंय. देन होस्ट की व्हेरिफिकेशन स्ट्रॅटेजी. आता हे होस्ट की व्हेरिफिकेशन स्ट्रॅटेजी काय आहे, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की होस्ट की व्हेरिफिकेशन म्हणजे काय, आपण ऑलरेडी एनसिबल मध्ये वगैरे बघितलेलं आहे. काय असते सांगा जरा. जेव्हा आपण SSH घेतोय तेव्हा काय करावं लागतं आपल्याला, ऍड धिस रिमोट मशीन इन युअर होस्ट. तर त्यामध्ये आपल्याला S टाईप करावं लागतं, त्यानंतर आपण SSH घेतो. अंडरस्टूड. तर ते जे S टाईप करावं लागतं, परमिशन द्यावी लागते, फिंगरप्रिंट ऍड करावं लागते. ते जेनकिंग स्वतःहून करणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सांगायचं आहे इथे, नॉन व्हेरीफाईंग व्हेरिफिकेशन. मी काय करतोय, नॉन व्हेरीफाईंग व्हेरिफिकेशन स्ट्रॅटेजी यूज करतोय सध्या. ठीक आहे. त्यानंतर अवेलेबिलिटी. कीप दिस एजंट ऑनलाईन ॲज मच ॲज पॉसिबल. ब्रिंग दिस एजंट ऑनलाईन अकॉर्डिंग टू द शेड्यूल. ब्रिंग दिस एजंट ऑनलाईन वेन इन डिमांड. आता ह्या तिघांचा पण वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत, यूज केस आहे. रेग्युलर बेसिसवर ऑन ठेवायचं असेल तर दिस फर्स्ट वन. अकॉर्डिंग टू शेड्यूल मीन्स सॅटर्डे संडे जर आपल्याकडे ट्रॅफिक जास्त येत आहे आणि तेव्हा पाहिजे असेल तर शेड्यूल दिला आहे आपण सॅटर्डे संडेचा. आणि जर एखाद्या वेळेस खूप जास्त डिमांड आहे, म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक आहे, तर त्यावेळेस सुद्धा आपण काय करू शकतो, याला या कंडिशन्स अप्लाय करू शकतो. मग त्या टायमालाच हा नोड वर्किंग मध्ये येणार आणि बाकी टाइम तो स्लीपिंग मोड मध्ये राहणार. स्लीपिंग इन द सेन्स तो अवेलेबल राहणार नाही. क्लिअर. सो लेट्स गो विथ दी ऑनलाईन ॲज मच ॲज पॉसिबल. नोड प्रॉपर्टीज, डिस्क स्पेस मॉनिटरिंग, थ्रेशोल्ड, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल पास करायचे आहे का तुम्हाला, तर इथे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल तुम्ही पास करू शकता.
लिस्ट ऑफ व्हेरिएबल नेम अँड व्हॅल्यू. लेट्स कन्सिडर नेम इथे देतोय सूरज. तर तुम्हाला इथे टॅग्स एन्व्हायरमेंट्स पास करता येईल. लोकेशन मध्ये काय आहे तर हे नंतर ना बघू. सिंपल आहे. नोड या पद्धतीने तुम्हाला यूज करावं लागेल. सेव्ह. तर थोडा वेळ घेईल हा कॉन्फिगरेशन कॅप्चर करायला आणि आपल्या या इन्स्टन्सला इकडे रिफ्लेक्ट करायला. ओके. सो थोडा टाइम घेईल तो. सध्या क्रॉस मध्ये दाखवतोय दिस एजंट इज ऑफलाईन बिकॉज जेनकिन्स फेल टू लॉन्च द एजंट प्रोसेस ऑन इट. ओके. आता का बरं असं झालंय तर ऍक्च्युली जेव्हा आपण जेनकिंग्सवर काम करतोय तर जेनकिंग्स काय करतो तर जेनकिंग्स म्हणतोय की बाबा मला मी तर जावावर काम करतोय तर माझा नोड वन पण जावावर काम करायला पाहिजे. अप्लिकेशन जर माझी जावावर असेल तर इथे आहे का अवेलेबल नोड वन मध्ये? नाही. तर इथे नोड वनचा ऍक्सेस घ्या आणि जावा त्यामध्ये इन्स्टॉल करा. जावा इन्स्टॉल करावं लागेल. सो ओपन दिस, कॉपी हिअर. तो नोड वन मध्ये पण रिक्वायरमेंट आहे की नोड वन मध्ये पण काय असायला पाहिजे? जावा इन्स्टॉल्ड असायला पाहिजे. तर जावा इन्स्टॉलेशनचे कमांड्स आपल्याकडे ऑलरेडी आहेत. त्या कमांड्स आपण कॉपी करू जेनकिंगच्या ऑफिशियल पेजमधनंच. हिअर 3 कमांड्समध्ये काम होईल आपलं. व्हॉट? ओके. So ssh-i id_rsa ubuntu @address enter. येस, हे आहे होस्ट की चेकिंग. समजलं? हे याला जे म्हटलं जाते हे होस्ट की चेकिंग आहे. तर इथे बघा तुम्हाला दिस की इज नॉट काय म्हटलंय द ऑथेंटिसिटी ऑफ दिस कांट बी एस्टॅब्लिश. आर यू शुअर यू वॉन्ट टू कंटिन्यू कनेक्टिंग. सी. तर इथे आपल्याला जे इथे द्यायचं आहे यस देत आहे. तर हा आहे आपला होस्ट की चेकिंग की आर यू शुअर यू वॉन्ट टू कंटिन्यू कनेक्टिंग विथ द रिमोट मशीन. सो येस. आणि हेच आता जेनकिंग्स तर करू शकणार नाही. त्यासाठी आपण तिथे काय दिलंय त्याला नो व्हॅलिडेशन. सिंपल. इथे इन्स्टॉल करा जावा. 3 टर्म्स आपल्या इथे 3 कमांड्स आहेत त्या इथे एक्झिक्यूट करायच्या आहे. 1 बाय 1 एक्झिक्यूट होतील त्या कमांड्स. नोड 1 मध्ये पूर्ण प्रोसेस आली का लक्षात गाईज? बोला. पूर्ण प्रोसेस आली आहे लक्षात? ठीक आहे. तर सिंपल आपण काय करतोय एक स्लेव नोड ऍड करतोय फॉर जेनकिंग्स. ओके. आय होप. ओके. याने एकच कमांड रन केली. ठीक आहे. दुसऱ्या कमांड्स पण रन करून घेऊ आपण. दिस वन 21 डिपेंड करते. आता हे जे जावा व्हर्जन वगैरे आपण सिलेक्ट करतोय ना हे डिपेंड करते तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये कोणता जावा व्हर्जन यूज केला जातो. डेव्हलपर्स त्या ॲप्लिकेशनसाठी कोणता जावा व्हर्जन यूज करतात. डिफरंट आपले ॲप्लिकेशन्स असतात त्यांना डिफरंट पॅकेजेस असणार त्यांचे सेपरेट व्हर्जन्स असणार. तर ते पूर्ण डिस्कस करून डेव्हलपर टीम डिसाईड करते. तर त्यांनी रिकमेंड केलेलाच जावा व्हर्जन आपण यूज करायचा. जावा 8 असो जावा 11 असो 17 और 21. ठीक आहे. सो इथे आता आपला जावा व्हर्जन कोणता आहे तर इथे आपला जावा व्हर्जन आहे 21. सी. येस. तो नोड 1 वर झालेला आहे जावा व्हर्जन सेट. अप्लाय. सेव्ह.
This agent is offline because Jenkins failed to launch. See logs for more. ठीक आहे, याच्यावर तर आता हा ऑफलाईन दाखवतोय, तर आपण याला एकदा रिट्राय करून बघू. लॉन्च एजंट, yes, successfully, agent successfully connected and online, very good. So आता SSH authentication successful दिसतंय, SSH authentication successful. तर लॉन्च एजंट केल्यानंतर SSH लॉन्चर अँड धिस आर दी थिंग्स. जावा पाथ त्याला भेटलाय, जावा पाथ भेटल्यानंतर तो ॲक्सेस करतोय. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला दिसेल. होम आपण सेट केलं होतं, यामध्ये होस्ट नेम आपण सेट केलेला आहे, IP ॲड्रेस, लॉगिंग नेम, उबंतू, अँड दीज आर दी ऑल अदर. हां, PWD पण इथे दिसतंय तुम्हाला, अँड बाकी ऑल अदर थिंग्स, इन्फॉर्मेशन, अँड एजंट इज नाव सक्सेसफुली कनेक्टेड अँड ऑनलाईन. व्हेरी गुड. सो कनेक्टेड झाला आहे स्टेटस. प्रोजेक्ट ॲड टू नोड 1. येस, स्टेटस पण आपल्याला इथे विजिबल दिसत आहे. नोड्समध्ये जा, इथे आता इन्फॉर्मेशन पण आलेली दिसते. इन सिंक 5GB, 8GB स्टोरेज आपण याला दिलं आहे, तर 8GB पैकी जी अवेलेबल फ्री डिस्क आहे ते तो इथे दाखवणार. सी आउट ऑफ 8GB दिसतंय तो. ओके, आणि इथे 30GB यूज केलाय, त्यापैकी तो 26GB अवेलेबल दाखवतोय. ग्रेट. हिअर इज दी स्लेव्ह नोड. आता एखादा जॉब यावर परफॉर्म कसा करायचा? सो कम टू हिअर, जॉब 2. Okay, where are these options? ठीक आहे, याला पण रिमूव्ह करू, दुसरा एक न्यू जॉब क्रिएट करू आणि देन ट्राय करू की काय होईल. त्या नोड 1ला सिलेक्ट करू. सो न्यू, लेट्स कन्सिडर टेस्ट. काहीतरी नाव घेतोय मी असंच. तुम्ही पण तुमच्या पद्धतीने कुठलंही नाव घ्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. इवन जॉब 2 मध्ये द्यायला पाहिजे होतं त्यांनी, बट मे बी आपल्याला रिफ्रेश करायची गरज असेल. सो चेक इट आउट अगेन. नाव यू कॅन सी एक आणखी एक्स्ट्रा ऑप्शन दिसतं इथे, जी की आतापर्यंत आपल्याला दिसायचं नव्हतं. रिस्ट्रिक्ट वेअर धिस प्रोजेक्ट कॅन बी रन हिअर. अँड लेबल आपण जो क्रिएट केला आहे नोड 1, तर बघा नोड 1 दिसतंय इथे अवेलेबल. त्याला आपण नोड 1 वर एक्झिक्यूट करणार. कोणता पण आता जो टेस्टवाला प्रोजेक्ट आपण क्रिएट करतोय, तर हा कुठे होणार क्रिएट? नोड 1 वर क्रिएट होणार. ठीक आहे, नोड 1 आपण सिलेक्ट केला आहे. नोड 1 मॅचेस लेबल 1. then whatever the work you want to do you can do it. ठीक आहे, तर सिम्पली आता गिट तर नाही करतोय आपण याला मध्ये एक सिंपलचा टेक्स्ट मेसेज टाकून देऊ, आणि आपल्याला हे कन्सिडर करायचं आहे की हा परफॉर्म कुठे होतोय? नोड 1 वर होतोय. और लेट्स कन्सिडर होस्ट नेम, आपली कमांड आहे ना, ती होस्ट नेम कमांड आपण एक्झिक्यूट करू. शेल मध्ये hostname hyphen I, hostname hyphen I, apply, save. Build now, build success here, आणि IP ॲड्रेस दिलाय त्याने this one. आता हा hostname hyphen I 469 परफेक्ट. सी कशाचा भेटलाय आपल्याला? नोड 1चा.
सी इथे आपल्याला दिसतंय प्रायव्हेट आय पी, तर 4369 इथे तुम्हाला दिसेल, वेर इट इज हिअर 4369. तर हे काम कुठे झालंय आता, नोड 1 वर झालेलं आहे. अंडरस्टूड, एकदम छोटंसं बेसिकचं समजलंय. नोड 1 कसा यूज करायचा आणि त्यामध्ये वर्क कसं करायचं एवढं आहे. आय होप एवढी अंडरस्टँडिंग आली आहे. से गाईज. येस सर. ओके, सो आतापर्यंत आपण काय केलंय, आपला कोड आपण पुल करतोय या साईडने, गिटलॅब वरनं और गिटहब वरनं आपण कोड पुट करतोय. आणि इथे आपण मल्टिपल काय करतोय, तर सिम्पली प्लगइन्स यूज करणार त्या सगळ्या गोष्टी कॉन्फिगर करण्यासाठी. सो टेस्ट इज नाऊ वर्किंग सक्सेसफुली. आणि हे आता मॅन्युअल आपण काम करत नाही, तर हे सगळे जॉब्स वगैरे आपण काय करणार, कशी करणार, SDLC जे आहे आपली ॲक्च्युली, तर SDLC परफॉर्म करण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, तर एक कॉन्फिगरेशन फाईल लिहायला सुरुवात करायची. आपण काय केलंय, कोडला पुल करायचं काम तर केलंय, बट आता मेवन कडे कसं जाणार, टेस्टिंग कडे कसं जाणार, देन QA कडे कसं जाणार, ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला इथे बघाव्या लागतील. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला पाईपलाईन मध्ये काम करायचं आहे. पाईपलाईन काय आहे, तर ही बघा, हीच एक पाईपलाईन आहे. 1 बाय 1 एक एक स्टेप एक एक स्टेप एक एक स्टेप वरती समोर जातीये, राईट. कळलं का. मॉनिटरिंग आहे, मॉनिटरिंग झाल्यानंतर हे परत इथे SDLC कडे प्लॅनिंग, कोडिंग, हे एक 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 स्टेज एक कम्प्लीट पाईपलाईन सारखी दिसतीये. 1 बाय 1 ईच अँड एव्हरी स्टेप्स अँड ऑटोमेशन इथे आपल्याला बघायला मिळतं. तर हे कॉन्फिगरेशन फाईल आता लिहायची कशी आणि कशा पद्धतीने काम करणार, तर त्यासाठी एक सॅम्पल फाईल क्रिएट करूया आपण, ते म्हणजेच पाईपलाईन. आता ॲक्च्युली पाईपलाईन काय आहे ते तुम्हाला माहिती आहे का. येस, आत्ताच तर आपण डिस्कस केलं आहे. या पूर्ण प्रोसेसला आपण पाईपलाईन बोलणार, सिक्वेन्शियल ऑर्डर. ओके, ओके, सो सेम थिंग. आता आपल्याला जर कॉन्फिगरेशन फाईल्सवर काम करायचं असेल तर आपण आपल्या इकडे येणार, न्यू आयटम. इथे काय दिसतंय का आपल्याला, असं पाईपलाईन वगैरे किंवा कॉन्फिगरेशन फाईल्स वगैरे असं काही दिसत नाही आहे. तर इथे जे कॉन्फिगरेशन आहे ते आपल्याला पाईपलाईन वगैरे क्रिएट करण्यासाठी मॅनेजमध्ये येणार, प्लगइन्समध्ये येणार आणि एक प्लगइन ऍड करणार, तो म्हणजेच काय, पाईपलाईन प्लगइन. ठीक आहे, तर हा आहे पाईपलाईन प्लगइन, आपल्याला इथे यूज करायचा आहे. जस्ट ॲड इट, इन्स्टॉल इट. वन मोर, इथे पाईपलाईन ग्रुवी दिसत आहे, तर याला पण इथे आपण कॅप्चर करू. ग्रुवी रिलेटेड सिंटॅक्स वगैरे जे काही आहे ते आपल्याला दिसेल. वन मोर थिंग, ओके, बाकी नंतर सांगतो. इन्स्टॉल. तर आपली रिक्वायरमेंट अशी आहे की जेव्हा आपला कोडिंग इथे आलेला त्यानंतर काय व्हायला पाहिजे, बिल्डिंग व्हायला पाहिजे स्टार्ट, देन त्यानंतर टेस्टिंग व्हायला पाहिजे स्टार्ट. तर हे 1 बाय 1 एक स्टेप्स आपल्याला लिहायची आहेत कॉन्फिगरेशन फाईलमध्ये, आणि त्यालाच म्हटलं जाते जेनकिन्समध्ये पाईपलाईन. येस, सक्सेडेड. तर आता आपण जो न्यू आयटम क्रिएट करणार यामध्ये, अच्छा अजून अपडेट नाही झालेला आहे, तर बघा आपण प्लगइन तर ऍड केला आहे, बट कधी कधी अपडेट होत नाही लवकर, तर इथे सिम्पली हॅश करून रिस्टार्ट लिहायचं आणि जेनकिन्सला रिस्टार्ट करायचं. सी, तोपर्यंत पाईपलाईन काय असते तर ते बघून घेऊ. जेनकिन्स पाईपलाईन. तर जेनकिन्स मध्ये पाईपलाईन आता 2 टाईपच्या यूज होतात, एक असते डिक्लेरेटिव्ह आणि एक असते स्क्रिप्टेड. ओके, तर एक नॉर्मलची इन्फॉर्मेशन, जेनकिन्स इज अ सूट ऑफ प्लगइन्स दॅट सपोर्ट
इम्प्लिमेंटिंग अँड इंटिग्रेटिंग कंटिन्युअस डिलिव्हरी पाईपलाईन इंटू जेनकिन्स. सिम्पल आहे, आपण आतापर्यंत तेच डिस्कस करतोय. तर सिम्पली पाईपलाईनला इथे ओपन करा आणि आपल्याला इथे इन डिटेल इन्फॉर्मेशन कॅप्चर करता येईल. तर काय म्हणतोय हा, जेनकिन्स गेट स्टार्टेड विथ द पाईपलाईन जेनकिन्स. ओके, तो नॉर्मली काय फाईलचं नाव आपल्याला ठेवायचं असतं जेनकिन्स फाईल्स, बट आपण कुठलंही नाव ठेवू शकतो, असं काही नाही आहे की जेनकिन्स फाईल्सच असलं पाहिजे. बट याचा एक डिफॉल्ट स्टॅट आहे की काय फाईलचं नाव असलं पाहिजे जेनकिन्स फाईल. ओके, बघू करू आपण ते पण, काय प्रॉब्लेम नाही आहे. अँड हिअर इज दी कंप्लीट इन्फॉर्मेशन. तुम्हाला जे मी आतापर्यंत बोललोय तेच इथे दिलेलं आहे, तुम्हाला फक्त रीड करायचं आहे. तर दोन टाईपच्या ज्या पाईपलाईन्स आहेत, हां, वाय पाईपलाईन यू कॅन सी, मी जे तुम्हाला सांगितलंय ते इथे तुम्हाला मिळेल सगळ्या गोष्टी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये. वन बाय वन आपल्याला काम करायचं आहे, टेस्टिंग, बिल्डिंग टेस्टिंग अँड डिप्लॉयमेंट. ओके, सो टाइप्स ऑफ, हां बघा, डेव्हलपमेंट टू प्रोडक्शन, एक स्टेज जे आपण ऑलरेडी आपल्या डायग्राममध्ये बघितलेलं आहे. तर आणि इथे पण डायग्राम दिलेली दिसत आहे. स्टार्ट होणार SCM कमिट पासनं, कमिट मग तो ब्रांच रेपोजिटरीमध्ये जाणार, वर्कफ्लो तो त्याचा स्टार्ट होणार. ठीक आहे. त्यानंतर तो स्टेज एरियामध्ये दिसतोय, स्टेजिंगमध्ये काय करतोय, SCM चेकआउट मीन्स गिटलॅब मध्ये आपला डेटा येतोय, बिल्ड होणार मेवन मध्ये, मेवन किंवा दुसरा कुठलाही टूल असू शकतो, टेस्ट होणार सोनार क्यूब किंवा सेलेनियम सारख्या टूल्स मध्ये. देन त्यानंतर डिप्लॉयमेंट होईल, आपला वर्कफ्लो एंड होईल. अंडरस्टूड. तर हे सिंपल सी पाईपलाईन आहे, इच अँड एव्हरी स्टेप्स आपल्याला परफॉर्म करायची आहे. ओके, तर पाईपलाईन सिंटॅक्स ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला दिसेल डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन फंडामेंटल्स, अँड एक आणखी दिसेल इथे स्क्रिप्टेड वाला. सी, स्क्रिप्टेड पाईपलाईन, सॉरी स्क्रिप्टेड पाईपलाईन कुठे दिलेला आहे, हा हिअर. सो जेनकिन्स स्क्रिप्टेड पाईपलाईन. आता या दोघांमध्ये डिफरन्स आहे. स्क्रिप्टेड पाईपलाईन आपण आता काही यूज करत नाही, कारण यामध्ये लिमिटेड डिटेल्स आपल्याला द्यायचे असतात आणि प्रॉपरली आपल्याला मॅनेज करू शकत नाही आहे, आणि ओल्ड व्हर्जन आहे सध्या. तर जो न्यू आहे आपला डिक्लेरेटिव्ह हा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. तर इथे तुम्हाला दिसेल हा सिंपलचा सिंटॅक्स पाईपलाईन्स एक कॉन्फिगरेशन फाईल लिहिण्याचा. क्लिअर आहे. तर हे सुरुवात कुठून होते या फाईलची, तर पाईपलाईन पासून सुरुवात होणार. एजंट एनी इथे दिसत आहे तुम्हाला. देन स्टेजेस कोणत्या परफॉर्म करायच्या ते दिसणार. पहिली स्टेज कन्सिडर करा, या स्टेजेस मध्ये पहिली स्टेज आहे बिल्ड स्टेज. देन या बिल्ड स्टेज मध्ये करायचं काय आहे ते दिलेलं आहे स्टेप्स मध्ये. बिल्ड स्टेज मध्ये कोणत्या स्टेप्स फॉलो करायचे आहे ते इथे दिलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेम टेस्ट आहे, अरे हे वाईट, ओके. सो टेस्ट असल्यानंतर आता स्टेप्स आपल्याला इथे द्यायचे आहे. स्टेप्स दिल्यानंतर इथे SH आपल्याला जे आपण कमांड एक्झिक्यूट करायचे आहे, किंवा गिटवरचं काही काम करायचं आहे, किंवा मेवनचं काही काम करायचं असेल, तर ज्या स्टेप्स इथे फॉलो करायचे आहे तुम्हाला त्या बिल्ड करण्यासाठी, बिल्ड स्टेजला सक्सेसफुल करण्यासाठी ते इथे तुम्हाला स्टेप्समध्ये लिहावे लागतील. जसं की इथे तुमच्याकडे इथे सिंटॅक्स अवेलेबल आहे. देन अगेन टेस्टसाठी तिथे तुम्हाला जे लिहायचं असेल ते लिहा स्टेप्समध्ये, आणि डिप्लॉयमध्ये पण तुम्हाला लेट्स कन्सिडर डिप्लॉय वाला कमांड्स एक्झिक्यूट करायचे असेल तर ते इथे तुम्हाला लिहिता येईल. सिंटॅक्स प्रॉपर आहे. पाईपलाईन पासून सुरुवात होणार. एजंट हा सेकंड लाईन असेल. एजंट एनी मीन्स व्हॉट, आता इथे पण आहे एजंट एनी. मी आज फक्त तुम्हाला समजून सांगतोय, उद्या परफॉर्म करू आपण याला. ठीक आहे. एजंट एनी मीन्स काय असेल, तर हा असेल आपला नोडची इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आता इथे एजंट म्हणजेच कोण असणार, हा नोड असणार, एवढं लक्षात घ्यायचं. तर एजंट आता कुठला पण नोड 1, नोड 2, नोड 3 कुठला पण असू दे, आपण एनी घेतोय की तो रॅन्डमली सिलेक्ट करेल कुणावर पण
हा टास्क ही पाईपलाईन एक्झिक्यूट होईल. बट इथे आपण एजंट आणि आपला लेबल नोड 1 जर दिला तर ते पूर्ण पाईपलाईन कुठे एक्झिक्यूट होणार? नोड 1 वर एक्झिक्यूट होणार. क्लिअर आहे? एजंट वाला कन्सेप्ट समजला? आणि एजंट लिहायची ऑप्शन्स पण इथे दिलेले असणार आहे त्यांनी. सेपरेट सेपरेट पाईपलाईन सिंटेक्स अवेलेबल आहे, आपण चेक करू. आलं का लक्षात एवढं? हो सर. ओके. सो एकदम सिंपलची पाईपलाईन आहे. प्रत्येक स्टेज आपल्याला इथे लिहायची आहे. स्टेजेस आणि स्टेजेस मध्ये एक एक स्टेज. तर ह्या 3 स्टेजेस आणि त्यांच्या स्टेप्स एकदम सिंपल आहे. आणि हे जे कॉन्फिगरेशन आपण लिहितोय हे लिहितोय आपण ग्रुवी लँग्वेज मध्ये. कोणती लँग्वेज? ग्रुवी लँग्वेज. नाव असलं पाहिजे जेनकिंग्स फाईल या नावाने. बट नॉर्मली जेनकिंग्स फाईल्सच असते असं काही नाही आहे, आपण कुठलंही नाव देऊ शकतो. बट या गो विथ द जेनकिंग्स फाईल्स, नो वरीज. क्लिअर आहे? तर या पद्धतीने तुम्हाला हे काम करायचं आहे. ईच अँड एव्हरी स्टेप्स इथे 1 बाय 1 एक्झिक्यूट होणार. इथे तुमचा बिल्डमध्ये मेवन काम करणार, टेस्टमध्ये तुमचा सोनार क्यूब काम करणार, डिप्लॉयमध्ये तुमचं टॉमकॅट काम करणार. तर 3 टूल्स तुम्ही ॲट अ टाइम इथे कॉन्फिगर करणार. क्लिअर? आणखी एक राहणार इथे एक पुल करण्याची स्टेज. इथे तर 3 आहे, आपण 4 स्टेज आहे. 4 स्टेज. याची पहिली स्टेज आपण पुल करायचा कोड, देन बिल्ड करायचा, देन टेस्ट अँड देन डिप्लॉय. तर असं काम होणार आहे. कळलं का? नॉर्मली चेक करायचं असेल तर सिंपल याला कॉपी, कम हिअर, sorry, not here, in our Jenkins server. Admin @123, enter. Okay, so now new item. अरे पाईपलाईन ते इन्स्टॉल नाही झालं का प्लगइन? ठीक आहे, आपल्याला प्लगइन चेक करावं लागेल पाईपलाईन वाला प्लगइन इन्स्टॉल झालं की नाही. मॅनेज प्लगइन्स अवेलेबल, पाईपलाईन इन्स्टॉलच नाही झालं. बरं, इन्स्टॉल नाही झालं आहे, ते प्रॉब्लेम आली. बिल्ड, इन्स्टॉल, ओके. तर आता इन्स्टॉल होताना दिसतं इथे पाईपलाईन डिक्लेरेटिव्ह. ठीक आहे, लेट्स सी. हे कंप्लीट झालं की आपण चेक करू. आपण जेव्हा एक जॉब क्रिएट करणार तेव्हा काय होईल त्यामध्ये, तर आपल्याला ऑप्शन येणार की डू यू वॉन्ट टू क्रिएट दिस जॉब ॲज अ पाईपलाईन. अँड देन त्यानंतर आपल्याला तिथे ही कॉन्फिगरेशन फाईल जी आपण क्रिएट केली करतोय किंवा बघतोय ही फाईल आपल्याला तिथे एक्झिक्यूट करता येईल. ओके, आता यायला पाहिजे. हां, आलेलं दिसतंय. सी, पण पाईपलाईन वाला प्रोजेक्ट आपल्याला इथे क्रिएट करता येईल. तर मी इथे सिंपल पाईपलाईन प्रोजेक्ट असं नाव देतोय आणि आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे, पाईपलाईन थ्रू जायचं आहे. तर बिल्ड, टेस्ट अँड डिप्लॉय युझिंग पाईपलाईन, सपोर्ट स्टेजेस, पॅरलल वर्क अँड रनिंग ऑन मल्टिपल एजंट. सो गो विथ इट अँड सिंपल ओके. ना आता यामध्ये आणखी काही डिफरंट ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल होतील, जे आपण आता कसं यूज करायचे ते चेक करू. तर 2
पाईपलाईनचे दोन टाइप्स लक्षात ठेवायचे, एक असते डिक्लेरेटिव्ह आणि दुसरा असते स्क्रिप्टेड. तर स्क्रिप्टेड वाला जो आहे तो कशाने स्टार्ट होतो ते चेक करा. नोडने स्टार्ट होतो. ओके, नोडने स्टार्ट होणार, देन स्टेज लिहिणार फर्स्ट वाली. इथे असं काही लिहिलेलं नाहीये स्टेप्स वगैरे, बट इथे आपल्याला स्टेप्स लिहायचे आहे. ठीक आहे. देन स्टेज 2 सेम थिंग्स अँड स्टेज डिप्लॉय सेम थिंग्स. तर यामध्ये बघा आपल्याला तेवढं काही अंडरस्टँडेबल होत नाही इझिली, बट येस इफ यू सी पाईपलाईन, डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन, तर हा सिंटॅक्स एकदम इझी सिंटॅक्स असा वाटतो ॲज कम्पेअर टू दिस वन. हा पण इझीच आहे, बट कसं आहे यामध्ये आपण नोड 1 कसा सिलेक्ट करायचा ते वगैरे थोडंसं बघावं लागेल. मी मोस्टली डिक्लेरेटिव्ह पाईपलाईनच यूज करतोय, तर आपण पण ते डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन सोबतच जाणार. आलाय का हिअर? ओके, तर बघा इथे काही ऑप्शन्स वाढलेले दिसणार. तर जसे जसे तुम्ही प्लगइन इथे इन्स्टॉल करत जाणार तसे त्याच पद्धतीने इथे काय होईल, ऑप्शन्स वाढत जाणार. तर ते तुम्हाला चेक करत राहावं लागेल. प्रत्येक प्लगइन्सनुसार ऑप्शन्स वाढणार. दिस प्रोजेक्ट इज पॅरामीटराइज्ड, throttle build, preserves stashes from completed builds, pipeline speed, durability override. तर हे काही ऑप्शन्स अवेलेबल झालेले आहेत एक्स्ट्रा, याला तुम्ही चेक करा. देन इकडे बघा आणखी काही अवेलेबल आहे का, तर पाईपलाईनचा सेक्शन इथे दिसतोय. आता पाईपलाईनचा सेक्शन दिसतो तर आहे, तर इथे बघा डेफिनेशन पाईपलाईनची स्क्रिप्ट, आणि हे नॉर्मलची स्क्रिप्ट तुम्ही कॉपी करा. ग्रुवी लँग्वेज, सी ग्रुवी लँग्वेज इथे दिसत आहे. कॉपी, कम हिअर अँड पेस्ट इट हिअर. तर अख्खी स्क्रिप्ट आपण इथे या पद्धतीने देऊ शकतो. आलं का लक्षात? एक स्टेज तुम्हाला परत बनवायची असेल तर एवढा पोर्शन कॉपी करायचा आणि स्टेजच्या खाली इथे द्यायचा, आणि ही असेल आपला पहिला स्टेज फुल कोड. ठीक आहे, फुल स्टेज असं मी कन्सिडर करतो याला. आणि इथे आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला इथे मी फक्त सध्या इकोची कमांड एक्झिक्यूट करतो. राईट, इको फुल सक्सेस. इथे पण एक देणार इको कमांड, बिल्ड सक्सेस. इकडे पण एक कमांड देतोय सेम, जस्ट टू चेक पाइपलाइन वर्किंग और नॉट. टेस्टिंग, डिप्लॉय सक्सेस. बस. तर अशा स्टेजेस लिहायचे आहेत, अशा स्टेप्स लिहायचे आहेत, आणि देन त्यानंतर याला सेव्ह करून अप्लाय करायचं आहे. दॅट्स इट, नथिंग मोर नीडेड. अप्लाय, सेव्ह, अँड नाव चेक बिल्ड. नाव बिल्ड सक्सेस. तर कसं काम होईल, सी बघा इथे स्टार्टेड बाय ॲडमिन, वर्कस्पेस मध्ये वर्कस्पेस क्रिएट झालेला आहे. पाईपलाईन प्रोजेक्ट फुल सक्सेस, पहिली स्टेज कंप्लीट होणार. पहिल्या स्टेज मध्ये गेलाय तो इको फुल सक्सेस. दुसऱ्या स्टेज मध्ये बिल्ड सक्सेस. तिसरी स्टेज मध्ये टेस्टिंग सक्सेस अँड डिप्लॉय सक्सेस, अँड फायनली फिनिश्ड. कळलं का? तर पाईपलाईनच्या पूर्ण स्टेजेस या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतील. लेफ्ट हँड साईडला पाईपलाईन स्टेप्स इथे तुम्हाला दिसेल की काय काय झालं आहे त्यामध्ये. जर मोठा काही कंटेंट असेल तर तुम्ही इझिली बघू शकता. या पद्धतीने थोडं ब्लरिक आहे, आय डोंट नो, बट यू कॅन गो विथ इट. वर्क स्पेस काहीही आपण आणलेलं नाहीये तर इथे दिसणार नाहीच आहे. इको कमांड आहे फक्त. आलं का लक्षात? बोला, इथपर्यंत काही समजलं? तर सिम्पलचा पाईपलाईन प्रोजेक्ट. आणि उद्या आपण टाकून बघू यामध्ये गीट, अँड देन त्यानंतर मेवन, देन त्यानंतर सोनार क्यूब, अँड देन लास्टली डिप्लॉय ऑन टॉमकॅट.
अप्लिकेशन आपली सेम राहणार जे आपण आपल्या AWS मध्ये टॉमकॅट मध्ये वगैरे इथे बघितली आहे, टॉमकॅट वर जे इन्स्टॉल करून बघितलं आहे ते. ठीक आहे. सो इथेच थांबूया आज आणि देन उद्या स्टेजेस कंप्लीट करू.